नमस्ते, गुड मॉर्निंग. बसताय खाली. हा जो वर्ग आहे हा वर्ग आपल्या रेग्युलर तयार करणार होते हरीश चौबे साहेब त्यांच्या मार्फत त्यांनी डिजिटल वर्ग करण्यासाठी आर्थिक सहाय्य केलं होतं. त्यांनी स्वतःहून फ्लेक्सवाला बोर्डाला मेजरमेंट घेतला आणि त्यांनी स्वतःहून उपलब्ध करून दिला, लावून दिला. हा पहिलीच्या वर्गासाठी हा वर्ग तयार करण्यात आला डिजिटल क्लास. पहिलीचा जो पूर्ण अभ्यासक्रम आहे तो याच्यात लावला. तुम्ही कितवी क्लास सगळ्यांजण? शाळा सुरू झाली ना, पहिलीचा वर्ग तुमचा सुरू झाला. बोला बोला. हो म्हणा. काय काय शिकताय सध्या? कुठले शब्द शिकवले? कोण वाचून दाखवेल? ये वाच. मळी कळी टाळी खळी गोळी गोळी चोळी पोळी चोळी काळी केळी. बस बस, ये तू. ओली बोली नली कोली जाली झोली कोली चवली कवली मासोली सावली. ली काळी. काय रे? ली काळी. ये तू, ये. हे वाच परत इथून. अळी कोळी नळी थळी जाळी जोळी कोळी चावली. हा बस, ये तू, ये पटकन. गोळी कोवळी मासोळी सावळी. व्हेरी गुड. आणि आता काय काय करता गंमत जम्मत तुम्ही इथे? कुठली कविता म्हणता बरं? एक कविता म्हणून दाखवणार आहे? कोणती म्हणणार आहे? हा, उभे राहणार. 1 2 3 स्टार्ट. Hello, hello, how are you? Hello, hello, how are you? How are you today? I am good, I am great. I am good, I am great. I am good, I am great. Oh, feeling well today. Oh, feeling well today. Oh, feeling well today. माती खाली दिसतं, पाण्याने भिजतं, इथं सूर्याचं बी. एवढा कोण हाळूचे वर, सूर्य म्हणे त्याला माझा हात धर. अंगाई गाणं वाळाई त्याला, धुंदा धुंदा पाण्याने त्याला. एवढ्याशा रोपात झाड होईल छान, फुला फळांनी भरले रान. इथं काय रुजतं, माती खाली दिसतं, पाण्याने भिजतं, इथं आहे उगलं सूर्याचं बी. Arush Alka Karunne ARUSH. आडनावाचं स्पेलिंग सांग. ALAK हा, KALU DHOONAR. व्हेरी गुड. आपण आलेलो आहोत इगतपुरी तालुक्यातील निनावी गावात. आणि निनावी गावाची ही जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा. तुम्ही बघितलाय ही मुलं सुंदरशा कविता म्हणतायत, इंग्रजीत म्हणतायत, मराठीत म्हणतायत, अक्षर शब्द वाचतायत.
त्याच्यानंतर त्यांची नावं सांगतायत, त्याचं स्पेलिंगही सांगतायत. हे थोडंसं चित्र आपल्याला बदललेलं दिसतं नाही का शिक्षणाचं. हे होत आहे कारण की नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अशिमा मित्तल मॅडम यांच्या संकल्पनेतनं काही मॉडेल स्कूल्स राबवल्या जात आहेत. अशीच एक मॉडेल स्कूल ही निनावी गावात आहे आणि आपल्या बरोबर आहेत या शाळेचे मुख्याध्यापक आणि शिक्षिका. नमस्ते. आणि तुमचं नाव सांगा आणि काय चाललंय शाळेत ते सांगा. गुणवत्ता संदर्भामध्ये या शाळेमध्ये अनेक प्रकारचे उपक्रम राबवले जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या स्पर्धेमध्ये अनेक मुलांनी आपलं नैपुण्य असं गुण सादर केलेले आहेत, त्यांनी गुण प्राप्त केलेले आहेत. मग अध्यक्ष चषक स्पर्धा असो किंवा मंत्रासारखी परीक्षा असो, स्पेलिंग बी असो, त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये ही मुलं चमकत आहेत. अनेक मुलं पिसा लेवलला गेलेली आहेत. असा या शाळेचा वैभवनिक कार्यक्रम आजही चालू आहे. चालेल मॅडम, मॉडेल स्कूलची संकल्पना राबवताना अध्ययनात आणि शिकवण्यामध्ये काय फरक पडलेला आहे? मॉडेल स्कूलची संकल्पना ही आपल्या नाशिक जिल्हा परिषदच्या आदरणीय CO मॅडमच्या आहेत, आशिमा मित्तलजी मॅडम यांच्याकडनं ही संकल्पना आलेली आहे मॉडेल स्कूलची. आणि जवळजवळ मागच्या वर्षीपासनं मॉडेल स्कूल हे संकल्पना आपल्या जिल्हाभर राबवण्यात येत आहे. आपल्या तालुक्यात सुद्धा मागच्या वर्षी केवळ फक्त 20 शाळा होत्या. ह्या वर्षी जवळजवळ 50 शाळा मॉडेल स्कूल आपल्या झालेल्या आहेत. तर मॉडेल स्कूलमध्ये वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहे. तिथं पहिली एक गोष्ट आहे की तुमची भौतिक सुविधा, त्यानंतर 2 नंबर आहे गुणवत्ता आणि गुणवत्तेबरोबर इतर संस्कार. मग यामध्ये वेगवेगळे उपक्रम आहेत. मुलांच्या गुणवत्तेसाठी मॉडेल स्कूलमध्येच नाही पण इतर शाळांमध्ये संपूर्ण नाशिक जिल्ह्यामध्ये गुणवत्ता वाढ होण्यासाठी मॅथ बी, स्पेल बी यासारख्या अनेक स्पर्धा घेतल्या जात आहेत. मुलांची शारीरिक विकास व्हावा यासाठी कला क्रीडा स्पर्धा असतात आणि त्यानंतर सांस्कृतिक विकास व्हावा यासाठी त्यांच्याकडे समूह नृत्य, वैयक्तिक नृत्य, गीत गायन अशा वेगवेगळ्या स्पर्धा या ठिकाणी घेतल्या जातात. त्याचसोबत की भौतिक सुविधा या शाळांना पुरवण्यात येत आहे. लोकसहभागातनं जेवढा शाळेचा विकास करता येईल तेवढा विकास करता येत आहे. त्यानंतर वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात. या ठिकाणी मागच्या वर्षी ग्रामीण भागामध्ये मंथन सारख्या जी प्रायव्हेट स्पर्धा परीक्षा आहे परंतु ती फक्त शहरामध्ये होत होती. परंतु मागच्या वर्षी या ठिकाणी आमच्या सर्व शिक्षकांच्या प्रयत्नाने या ठिकाणी सेंटर उपलब्ध झालं. जवळजवळ आजूबाजूचे 250 मुलं या ठिकाणी स्पर्धा परीक्षेसाठी बसले होते. तुम्ही मला सांगा की वर्गात मुलांचे 3 गट केले जातात त्यांच्या बौद्धिक क्षमतेनुसार, तर ते कसे असतात आणि त्याचं अध्ययन कसं चालतं? म्हणजे वर्गात आम्ही 3 प्रकारचे घेतो, कमी येते, मध्यम आणि हाय. त्याप्रमाणे आम्ही गट करतो आणि गटानुसार आम्ही शैक्षणिक साहित्य देतो. शैक्षणिक साहित्य दिल्यानंतर मग एक गट प्रमुख असतो, तो गट प्रमुख त्या मुलांकडून करून घेतो. आपण फक्त लक्ष द्यायचं की ते कसं घेतात, काय घेतात. त्यानंतर मग 8-10 दिवस झाल्यानंतर परत त्यांना मग शिक्षक काय करतात की तो मुलगा कुठपर्यंत आलेला आहे, आधी कसा होता, नंतर कसा आहे, त्याच्यात तो त्याप्रमाणे आम्ही ते गट करून त्याचे घेतो. सर, शाळेत इतरही उपक्रम राबवले जातात, जसं मनरेगाचा सहभाग घेतला जातो, CSRचा सहभाग घेतला जातो, त्याच्यातनं काय काय होतं? त्याच्यातून वेगवेगळ्या संकल्पना अशा असतात मॅडम की हे जे आता आमची जी शाळा आहे ही शाळा 1ली ते 4थी पर्यंत, जो प्रायमरीचा लहान गट आहे तो 1 ते 5 आहे, पण आमच्याकडे 1 ते 4 शाळा आहे. आणि या अशा ज्या संकल्पना नवीन नवीन येतात, तर मॉडेल स्कूलच्या बाबतीत मी थोडंसं वेगळं सांगेन की मॉडेल स्कूल असल्यानंतर मॉडेल स्कूलचे जे 1 ते 7चे जे वर्ग आहे ते 1 ते 7च्या वर्गांमध्ये मुलं लवकर कॅप्चर करतात की काही गोष्टीचे गट वगैरे तयार करणं किंवा त्यांचा जो शनिवार असतो, दप्तर विना शनिवार असतो, तर या काही कार्यक्रमामध्ये ते मुलं चांगले सहभाग घेतात. त्यांना थोडी समज अधिक असते. तरी पण आमचे लहान जे वर्ग आहेत, लहान वर्ग असून सुद्धा आमच्या या शाळेमध्ये हे मुलं अतिशय चांगले काम करतात. आणि मी थोडंसं वेगळं असं सांगेल मॅडम की आमचा जो परिपाठ आहे शाळेतला हा संगीतमय परिपाठ असतो. अतिशय सुंदर असा परिपाठ आम्ही दररोज आणि वेळेनुसार घेत असतो. बरं मॅडम, ते सांगा ना, CSRच्या माध्यमातून आणि मनरेगाच्या माध्यमातून काय काय होतं?
मॉडेल स्कूल्समध्ये प्रथम असं आहे की मनरेगा अंतर्गत शाळेमध्ये तुम्ही भौतिक सुविधा उपलब्ध करायच्या आहे. तर मनरेगा म्हणजे की आपण ग्रामपंचायतला जो काही निधी येतो शाळेसाठी, तो निधी शाळेसाठी वापरायचा आहे. तर शाळेत आपण रेन वॉटर हार्वेस्टिंग, शोषखड्ड असेल, गांडूळ खत असेल, तुमचं फ्लेवर ब्लॉक असेल किंवा मैदानावर ज्या सोयी सुविधा असतील कला क्रीडाच्या याच्या मार्फत, त्या सुविधा तुम्ही उपलब्ध करून घ्यायच्या आहे. मुलांना खेळाचं साहित्य, त्यानंतर शाळेची संरक्षक भिंत म्हणजे ऑल कंपाऊंड, त्यानंतर आपली कमान, शाळेच्या नावाची कमान, हे सर्व कामं आपण मनरेगा अंतर्गत करून घ्यायची आहे. आणि CSR मध्ये तुम्हाला ही शाळा बांधून मिळाली? CSR मधून नाही भेटलेली आम्हाला, ही आम्हाला एका फाउंडेशननी आता बांधून दिलेली आहे. तर CSR मध्ये जो काही खर्च येतो तो शाळेच्या बाकीचा जो काही खर्च असेल, तुमचं ऑफिशियली खर्च असेल, काही स्टेशनरीचा खर्च असेल, तो खर्च CSR मधून केला जातो. अनुदान येतं आम्हाला आणि ते वर्षभराचं आम्हाला आपल्या शाळेत काय लागतं, साहित्य काय लागतं आपल्याला, ते साहित्य आपण खरेदी करायचं वर्षभर आपल्याला. त्यानंतर हे मॉडेल स्कूलचं एक राहिलं सांगायचं की ह्या मुलांचे हाऊसेस करण्यात आलेले, जसे इंग्लिश मिडियमला आहे ना ग्रीन हाऊस, रेड हाऊस, येलो हाऊस, ब्ल्यू हाऊस, तसे आमच्या मुलांचे हाऊसेस करण्यात आलेले आहेत. त्यांचे ते युनिफॉर्म आहे, दर शनिवारी आम्ही ते युनिफॉर्म घालत असतो. त्याच्यानंतर दप्तरमुक्त शनिवार, आनंददायी शनिवार राबविला जातो. त्या शनिवारी मुलांना दप्तर नसतं, बॅगलेस सॅटरडे असतो तो. तर त्या शनिवारी मुलं सर्व हाऊसेसचे ड्रेस घालून येतात. हाऊसेसनुसार त्यांच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेण्यात येतात. हाऊस मास्टर आहेत त्यामध्ये मुलांमधले, आणि ते मुलं बरोबर त्यांच्या हाऊसेसच्या ऍक्टिव्हिटी वेगवेगळ्या घेत असतात. मोबाईल आहे, इकडे मोबाईल आहे. तुला काय लावायचं? काय वाक्य बनवतो? हे चित्र असेल इंग्लिश मधलं बनवतो? इंग्रजी. बर. हा मुलगा आहे. नाशिक जिल्ह्यातील 15 तालुके: सटाणा, देवळाकर, मालेगाव, नांदगाव, चांदवड, निफाड, येवला, सिन्नर, इगतपुरी, नाशिक, दिंडोरी, पेशराणा, त्र्यंबकेश्वर.